चुका होतात, इट्स नॉर्मल. बट मॉम्स एक फेज असते. त्या फेजमध्ये जर आपण या चुका टाळल्या तर मला असं वाटतं की आपल्या स्वतःसाठी त्या खूप युजफुल असतात. दीज आर दी मिस्टेक्स आय मेड ॲज अ न्यू मॉम. प्लीज यू डोंट रिपीट. फर्स्ट मिस्टेक इज ओव्हर थिंकिंग एव्हरीथिंग. बेबी खूप रडतोय, ओव्हर थिंकिंग. बेबी पॉटी करतोय, ओव्हर थिंकिंग. बेबी शांत झोपत नाहीये, ओव्हर थिंकिंग. बट लिसन, बेबीचा एक पॅटर्न असतो आणि या सर्व गोष्टी बेबीसोबत नॉर्मल असतात. सो लर्न पॅटर्न, डोंट पॅनिक. एक छोटं एक्झाम्पल देते. आपण इंडियामध्ये राहतो. आपल्याला उचलून कोणीतरी अंटार्क्टिकामध्ये अचानक नेऊन ठेवलं तर आपल्यासोबत काय होणार आहे? जस्ट इमॅजिन. सो डोंट ओव्हर थिंक. नेक्स्ट इज बाईंग सो मेनी प्रोडक्ट्स. आधीच आपण थर्ड ट्रायमिस्टर मध्ये असतो. आधी टेन्शन असतं की पुढे काय होईल, कसं होईल डिलिव्हरीचं वगैरे. आणि त्यात आपण अजून एक लोड वाढवून घेण्यापेक्षा स्टार्ट्स विथ बेसिक ओनली. फीडिंग इसेन्शियल्स, न्यूबॉर्न इसेन्शियल, मॉम केअर इसेन्शियलनी जरी तुम्ही स्टार्ट केलं तरी ओके आहे. नॉट टेकिंग रेस्ट. आपल्याला सोडून कुणालाच हे माहिती नसतं की आपल्या बॉडीला किती त्रास झालेला असतो आणि किती जास्त रेस्टची गरज असते. सो टेक द रेस्ट. कम्पेअरिंग विथ अदर मॉम्स. कळत न कळत आपण दुसऱ्या मॉम्सची कम्पेअर करायला लागतो. आपण रील्स बघतोय, शॉर्ट्स बघतोय, कुठे बाहेर जातो तिथे बघतोय आणि ते बघून आपण कम्पेअर करायला लागतो. हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. आणि प्लीज असं बघून कम्पेअर करू नका. नॉट आस्किंग फॉर हेल्प. आपण सगळं एकट्याने ट्राय करायला बघतो, पण का करायचं एकट्याने ट्राय आपल्याला? आपण आधीच एवढं त्रासलेलं असतो. आपल्याला मेंटली, फिजिकली आणि इमोशनली काम राहणं खूप गरजेचं असतं. जर आपण काम आहोत तर आपण बेबीची प्रॉपर केअर करू शकतो. सो मेंटली, फिजिकली अँड इमोशनली जर तुम्हाला कोणी हेल्प करत नसेल तर त्यांच्याकडनं मागा की मला खूप जास्त गरज आहे बाबा, आता मला हे हवंय आणि द्या. ओके. आणि तुम्ही ही ट्राय करा. जर तुम्ही व्यवस्थित असाल, तुम्ही काम असाल तर तुम्ही बेबीची प्रॉपर केअर करू शकता. अँड हेल्प मागणं ही एक स्ट्रेंथ आहे, हा विकनेस नाहीये. सो आस्क हेल्प. ओके. If you're a new mom, I hope this feel you a little less alone. Be happy.